भूमीवर भारतातर्फे भारत सरकारतर्फे वेगवेगळा ॲक्शन कारवाई चालू आहे। कालच संरक्षण मंत्री राजनाथ सिंहने सांगितलेलं आहे की लोकांच्या मनाच्या प्रमाणे पण ॲक्शन होईल, म्हणजे मिलिटरी ऑपरेशनची तयारी चालू आहे। पण मिलिटरी ऑपरेशनच्या पूर्वी काही डिप्लोमॅटिक ॲक्शन घेण्याची गरज आहे आणि असतो, आणि त्याप्रमाणे भारत सरकारतर्फे एकतर NIAच्या तर्फे तपास चालू आहे। पाकिस्तानच्या विरोधात केस मजबूत व्हायला हवा यासाठी जे काही पुरावा त्यांना भेटत आहे तो पुरावा गाठण्याचा प्रयत्न चालू आहे। पाकिस्तानवर एक संपूर्ण आर्थिक निर्बंध लादण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। एक आयात बंदीचा निर्णय झाला। कुठल्या प्रकारचा जो देवाणघेवाण असतो तो आता बंद झालेला आहे पाकिस्तान बरोबर। हवाई बंदी आहे। पाकिस्तानचे जे जहाज ध्वजवाहक आहेत, पाकिस्तानचे ध्वजवाहक जो जहाज आहेत त्यांच्या हिंदुस्थानच्या बंदरावर एंट्री जो आहे तो बंद झालेला आहे। टपाल बंद झालेला आहे। सिंधू नदीमधून जो त्यांना पाणी भेटत होता ते बंद झाला, म्हणजे त्यांच्या पाकिस्तानचा पाणी बंद। आता चेनाब नदी आणि चेनाब नदीवर जो बगलहार जो एक असा बगलीहार बांध होता त्या बांध पण काल त्यांनी बंद केला। पुढे झेलम नदीवर एक दुसरा बांध आहे किशनगंगा बांध, त्याचा बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे। दरम्यान सीमा रेषेवर क्रॉस फायरिंग पर चालू आहे। म्हणजे भारतातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा जो प्रयत्न आहे सतत चालू आहे। पण अशी परिस्थितीत दोनच लोक आहेत, दोनच ग्रुप आहेत ज्यांना भारताची क्षमतावर, भारताची सैन्य क्षमतावर आणि भारताच्या कारवाईवर संशय उपस्थित जे करतात। एक म्हणजे पाकिस्तानी ते दररोज भारताची क्षमतावर संशय उपस्थित करतात, आणि दुसरा म्हणजे हिंदुस्थानमध्ये राहणारे जो विरोधी पक्ष नेते आहेत। कालच तुम्ही बघितलं होतं की काँग्रेसचे एका नेत्यांनी वाराणसीमध्ये राफेल विमान हातात घेऊन निंबू आणि मिरची टाकून काहीतरी एक विनोद करण्याचा प्रयत्न केला। हा म्हणजे भारतीय सेनाचा अपमान आहे। भारतीय सैन्य बलचा आणि भारतीय वायुसेनाचा जी जो ताकद आहे तो ताकदचा अपमान आहे। राफेल डीलमध्ये काय झाला काय नाही झाला याच्यावर तुम्हाला बोलण्याचा हक आहे, पण राफेलची ताकद जो एक फायटर जेट आहे जो आम्ही फ्रान्सकडून घेतलेला आहोत, त्याची ताकदवर त्याची क्षमतेवर तुम्ही संशय प्रकट करून म्हणजे तुम्ही भारताचा जो वायुसेनाची क्षमता आहे ते क्षमतावर संशय प्रकट करत आहात। हा चुकीचा आहे। अशीच भाषा पाकिस्तानमध्ये पण चालू आहे। त्याचप्रमाणे जो आमचे मुंबईमध्ये जो उबाठाचे प्रवक्ते आहेत, भांडूपचे भोंगे, ते पण दररोज पाकिस्तानची भाषा बोलतात आणि पाकिस्तान सारख्या भारतची क्षमतावर, भारतची कारवाईवर प्रश्न उपस्थित करतात, संशय उपस्थित करतात। ते म्हणजे दररोज पहलगामचा जो हल्ला झालेला त्याच्या दिवस मोजण्याचे काम करतात। आज 10 दिवस झाला, 11 दिवस झाला, 12 दिवस झाला। काल पण त्यांनी खूप असाच बोंबाबोंब लावला होता। त्यांना आम्ही सांगू इच्छितो की पाकिस्तानला घेरण्याचा जो भारताचा प्रयत्न आहे तो जोरदार रीती चालू आहे। पाकिस्तानमध्ये अन्नधान्याचा पुरवठा कमी होईल, पाकिस्तानमध्ये पाणीची सप्लाय कमी होईल,
पाकिस्तानच्या आतमध्ये पण जोरात एक युद्ध चालू आहे. जो बलुचिस्तानी आहेत त्यांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात एकदम युद्ध पुकारलेलं आहे. त्यांनी आताच एक अनाउन्समेंट केलेलं आहे की बलुचिस्तानमध्ये राहणारे पाकिस्तानी आणि चीनी जर तुम्हाला जान प्यारी है तर तुम्ही आता सोडून जा बलुचिस्तान. म्हणजे पाकिस्तान स्वतः एक खूप मोठा असा प्रॉब्लेम मध्ये आहे. अमेरिकेतर्फे एक बयान आलेला आहे की पाकिस्तान तर्फे भारत सरकारला सहकार्य केला पाहिजे जो दहशतवादी आहे दहशतवाद्यांना शोधण्यामध्ये. म्हणजे हेच आहे, हे सगळे एक प्रक्रिया असतो मिलिटरी ऑपरेशनच्या पूर्वीच्या आणि तो प्रक्रिया चालू आहे. आणि असं परिस्थितीत जेव्हा DGFT तर्फे मेजर अनाउन्समेंट येतो की आम्ही पाकिस्तानवर आयात बंदी लावतो, जेव्हा पाणी बंदी, जेव्हा तमाम जो एक हवाई किंवा जमिनी स्तरावर किंवा पाण्याच्या रस्त्यावर जे काही घेणं देणं आहे सर्ववर आम्ही बंदी लावण्याचा प्रयत्न करतो. 21 YouTube चॅनल त्यांच्या बंद केलेला आहे. त्यांचे देशाचे पंतप्रधान बाकी जो मंत्री आहेत, त्यांचे फिल्म स्टार आहेत, क्रिकेटर आहेत, सगळ्यांच्या सोशल मीडियावर आम्ही बंदी टाकून दिलेला आहे. म्हणजे भारताच्या विरोधात ते काही प्रचार करू शकत नाही. पण इथे आमच्या देशात जो भांडूपमध्ये राहणारे लोक आहेत ते प्रचार करतात भारताच्या विरोधात, भारताच्या सैन्याचा अपमान करतात, भारताची सैन्य क्षमताचा अपमान करतात. आम्ही त्यांचा निषेध करतो. तुम्हाला राजकारण करायचा, राजकारणाचा वेळ असतो. पण या परिस्थितीत जेव्हा देशाचे लोक संतप्त आहेत दहशतवादी हल्ल्यामुळे, तेव्हा तुम्ही भारताची सैन्य क्षमता आणि भारतातर्फे जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित करून लोकांना त्रास देऊ नका. आमच्यातर्फे एक जोरदार कारवाईची तयारी चालू आहे. पण तुमचे नेते मंडळी काय करतात? तुमचे नेते मंडळी सध्या परदेशात फिरत आहेत. त्यांना काही घेणं देणं नाही. हिंदुस्थानमध्ये लोकांना एवढा त्रास होत आहे, लोक एवढे संतापलेले आहेत. अजून जो पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्याबद्दल लोकांमध्ये रोष आहे. लोक व्यथित आहेत, लोक दुखी आहे. पण त्यांच्या नेते मंडळीला काही घेणं देणं नाही. साधा एक कंडोलेन्सची पोस्ट पण त्यांच्यातर्फे नाही आहे. ज्यांना भारताच्या लोकांची भारताची सध्या परिस्थितीची काय घेणं देणं नाही. जे फक्त मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र हित माझा आहे ते फक्त असा बोलण्याचा ढोंग करतात. असा नेतृत्वाबद्दल काहीतरी बोला. कालच जो भांडूपचा भोंगा जो बोगस माणूस आहे संजय राऊत, त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात लढतो. हुकुमशाही म्हणजे कोणाला उद्देशून त्यांनी बोलले? तो म्हणजे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी आणि जो NDAची सरकार आहे त्याच्याबद्दल सतत असं सांगतात की तो हुकुमशाही आहे, हुकुमशाह आहे. आणि त्यांनी सांगितलं आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात लढतो. पण आमच्याकडे अशी माहिती आहे की विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे नेते सतत प्रयत्न करत होते की भाजप बरोबर यायला पाहिजे. त्यांच्या नेते मंडळीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह ची भेटण्यासाठी सतत वेळ मागण्याचा प्रयत्न चालू आहे. किती वेळा त्यांनी पंतप्रधानाशी आणि गृहमंत्र्याशी वेळ मागितला मी सांगू का?
जेव्हा त्यांचे खासदार एकदम असं परिस्थितीत होते की आता भाजप बरोबर जायला पाहिजे, नाहीतर उद्धव ठाकरेच्या विरोधात विद्रोह केला पाहिजे, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व खासदारांनी सांगितलं की थोडं थांबा, भाजप बरोबर बोलणी चालू आहे, तुम्ही एकटे जाऊ नका, 2-3 जण जाऊ नका, आम्ही सगळे भाजप बरोबर येणार. पण भाजपतर्फे उबाठासाठी नो एंट्रीचा बोर्ड लावलेला गेला आहे. त्यांना एंट्री भेटत नाही, त्यांना एंट्री मिळेल नाही. आणि अशी परिस्थितीत कुंठित होऊन एकदम परेशान होऊन जो भांडूपचा बोगस माणूस आहे तो दररोज भारताच्या विरोधात, भारत सरकारच्या विरोधात अनाप शनाप बोलतो, चुकीचा बोलतो. हा आता चुकीच्या बोलण्याचा विरोध झाला पाहिजे. मी महाराष्ट्राच्या लोकांशी अपील करतो, आवाहन करतो की तुम्ही हा जो भोंगा देशाच्या विरोधात बोलतो, महाराष्ट्राच्या विरोधात बोलतो, महाराष्ट्रामध्ये जो चांगला काम चालू आहे त्याच्या विरोधात बोलतो, त्यांना ओळखा. त्याने त्यांचे जो मुली आहेत, त्यांचे जो नातेवाईक, तो पण त्यांच्या इंटरव्ह्यूत बघत नाही, त्यांच्या प्रेस बघत नाही. ते पण सांगतात की आम्ही त्यांच्या प्रेस बघत नाही, काही बोलतात ते. असं काही बोलणारे माणसांनी कालच अशी एक खोटा प्रचार केला की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. हा एकदम खोटा प्रचार आहे. लाडकी बहीण योजना चालू आहे, सुरू आहे महाराष्ट्रात. प्रत्येकांना 1500 रुपये, प्रत्येक लाडली बहिणींना आम्ही 1500 रुपये देत आहोत पूर्वीप्रमाणे. हा आमची अशी घोषणा होती की आम्ही 2100 देणार, तो पण करणार. थोडा आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये सरकारचे लोक काम करत आहेत. पण हा असा सांगणार की तो लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, तो एकदम खोटा प्रचार आहे. उलट त्यांच्या पक्षाने जेव्हा आम्ही योजना सुरू केली होती त्याच्या विरोधात बोलला. यांचे सहकारी काँग्रेसवाल्यांनी सांगितलं होतं की जेव्हा त्यांची सत्ता येईल ते लाडकी बहीण योजना बंद करून टाकणार. आणि यामुळे लाडकी बहिणींनी त्यांच्या विरोधात कारवाई केली, त्यांच्या विरोधात जनादेश दिला, मॅन्डेट दिला आणि त्यांच्या सत्ता येऊ दिला नाही. पण आमच्या कमिटमेंट, आमचे नेते, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजींनी घोषणा केलेली आहे, लाडली बहन योजना कोणीही बंद करू शकत नाही, पूर्वीप्रमाणे चालू राहील. आज आम्ही 1500 रुपये प्रत्येक लाडली बहिणींना प्रत्येक महिना देतो. पुढे शिंदे साहेबांनी म्हणालेलं आहे की पुढे आम्ही 2100 रुपयांना देणार, म्हणजे देणार. हा आमचा वचन आहे, आमची घोषणा आहे. आणि अशी घोषणा, असे वचन आणि वचन पूर्तीबद्दल जो भांडूपचा जो भोंगा आहे, जो दुष्प्रचार करतो, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि महाराष्ट्राचे सर्व लाडली बहिणींना आम्ही आवाहन करतो की या भोंग्याला तुम्ही ओळखा. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.